SNX मराठी, सिद्धेश्वर न्यूज एक्सप्रेस, सत्यासाठी SNX सोबत। दक्षिण सोलापूर पंचायत समितीचे माजी सभापती गुरुसिद्ध मेत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या पवित्र श्रीशैल पदयात्रेचा 6वा दिवस भक्तिभाव, सेवाभाव आणि आध्यात्मिक उत्साहात पार पडला। सिंदगी येथील मुक्कामानंतर पहाटे लवकर उठून शिवभक्तांनी आरती व प्रार्थना केली आणि हर हर महादेवच्या गजरात पुढील प्रवासाला प्रारंभ केला। सकाळच्या प्रसन्न वातावरणात पदयात्रा पुढे सरकत मन्नापूर येथे पोहोचली। येथे स्थानिक ग्रामस्थांनी यात्रेतील भाविकांचे मनापासून स्वागत करत चहा पाण्याची व्यवस्था केली होती। गावकऱ्यांच्या प्रेमळ आदरातिथ्यामुळे यात्रेकरूंना नवचैतन्य लाभले आणि सेवाभावाचे सुंदर दर्शन घडले। यानंतर दुपारच्या सुमारास पदयात्रा यकांची येथे दाखल झाली। तेथे रुद्रमुनी शिवाचार्य महास्वामीजी यांच्या मठात सर्व भक्तांसाठी प्रसादरूपी भोजनाची उत्तम व्यवस्था करण्यात आली होती। भक्तांनी भक्तिभावाने भोजन ग्रहण केले व काही काळ विश्रांती घेतली। दुपारच्या विश्रांतीनंतर भक्तिमय वातावरणात सांस्कृतिक रंगही भरला गेला। मंद्रुपचे राम म्हेत्रे आणि सादेपूरचे लायप्पा कोळी यांनी जानपद म्हणजेच लोकगीते सादर करून उपस्थित भाविकांची मने जिंकली। त्यांच्या सुरेल गायनाने थकवा दूर झाला आणि यात्रेतील वातावरण अधिकच उत्साही व मंगलमय झाले। सायंकाळी पदयात्रा ग्वालगिरे येथे पोहोचली। तेथे महाविद्यालयात रात्रीच्या मुक्कामाची व्यवस्था करण्यात आली। दिवसभराच्या पायी प्रवासानंतर भक्तांनी समाधानाने विश्रांती घेतली। मुक्कामस्थळी सायंकाळची आरती कुडगीचे मल्लय्या स्वामी यांच्या हस्ते पार पडली। त्यानंतर भजन कार्यक्रम पार पडला आणि संपूर्ण परिसर हर हर महादेवच्या जयघोषाने दुमदुमून गेला। गेल्या 40 वर्षापासून अखंड सुरू असलेली ही श्रीशैल पदयात्रा श्रद्धा, भक्ती आणि सामाजिक एकतेचे प्रतीक ठरत आहे। विविध गावातील ग्रामस्थांच्या सहकार्यामुळे ही यात्रा अधिक बळकट होत असून समाजात ऐक्य आणि सेवाभावाची प्रेरणा देत आहे। दरम्यान SNX मराठीतर्फे या पवित्र पदयात्रेचे दररोज सविस्तर वृत्तांकन करण्यात येत आहे। स्वतः संपादक रेवणसिद्ध मेणगुदले यात्रेत सहभागी होऊन प्रत्येक दिवसाचा आध्यात्मिक अनुभव जनतेपर्यंत पोहोचवत आहेत। त्यामुळे भक्तांना यात्रेचा प्रत्येक टप्पा जवळून अनुभवता येत आहे।